किसान मुक्ती मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांनी। 202 संघटना तब्बल ज्या आहेत त्या संसद भवनच्या दिशेने निघालेल्या आहेत। आपण पाहतोय की महिलांचं प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्याच प्रकारचे शेतकरी याच्यामध्ये आहेत। मग शेतमजूर असतील, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आदिवासी शेतकरी असतील, या सगळ्यांचे प्रश्न आहेत। दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत आणि अशा प्रकारे ह्या सगळे मोर्चे जे ते या ठिकाणी निघतात। आप कहां से आए हैं? हम रोपड़ पंजाब से आए। पंजाब से आए हैं। क्या मांग है आपकी? वहाँ पे क्या मेन दो डिमांड जी हैं, एक तो किसानों को कर्जा माफ हो और स्वामीनाथन कमीशन की रिपोर्ट जो है वो लागू की जाए। दीज आर दी मेन डिमांड्स और इसी पर ये लड़ाई चल रही है। और हमारी सब किसानों से अपील है कि सब किसान इकट्ठे हो जाएं और इस मोदी सरकार को गिराएं, जिन्होंने झूठ बोलकर वोटें ली और कहा था 15-15 लाख रुपया हर एक के खाते में आएगा और 15 पैसे भी नहीं आए। तो और उन्होंने बाद में कह दिया ये जुमला है। आपकी कौन सी खेती है और क्या हालत है? हमारी खेती तो ये सब हमारे किसान भाई है, हम भी हम किसानों के बेटे हैं सारे। चावल गन्ना। आपकी उम्र क्या है? मेरी अब 81 ईयर्स। आप 81 ईयर्स हो, फिर भी आप इसमें शामिल हुए? शामिल करना है, अब जुल्म के बरखिलाफ तो मरना ही है। दूसरी लड़ाई है, किसानों की लड़ाई है दूसरी। हाँ। क्योंकि 71 साल में देश के किसान को कुछ नहीं मिला, मजदूर को कुछ नहीं मिला। इसलिए जो जितना भी पैसा हो रहा, अंबानी अडानी 1% 73% कब्जा कर रहे हैं। हम चाहते हैं कि आम लोग हैं जो हिंदुस्तान का, क्योंकि 71 साल में देश के किसान को कुछ नहीं मिला, मजदूर को कुछ नहीं मिला। इसलिए जो जितना भी पैसा हो रहा, अंबानी अडानी 1% 73% कब्जा कर रहे हैं। हम चाहते हैं कि आम लोग हैं जो हिंदुस्तान का, किसान मजदूर, उनको हकों के लिए छर्क भराना पड़ेगा। आपण जर पाहिलं तर अगदी महाराष्ट्र असो, पंजाब असो, कर्नाटक असो आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू करा। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सर, सोनाली शिंदे, साम टीव्ही, दिल्ली। दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। दिल्लीमधली शेतकऱ्यांच्या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काही वेळातच हा मोर्चा संसदेच्या परिसरात धडकणार आहे आणि संसदेला हे शेतकरी घेराव करणार आहे। दरम्यान किसान मुक्ती मोर्चात अनेक मोठे शेतकरी नेते सामील झालेत आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांनी। हा मोर्चा शांतपणे जो आहे तो संसद भवनच्या मार्गाने निघालेला आहे। आपण बघितलं हे जे चेहरे जर आपण पाहिले तर जवळपास देशातले सगळे नेते या ठिकाणी बघतील। आपल्याला मेधा पाटकर दिसतात, प्रतिभा शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राजू शेट्टी आहेत। या प्रकारे सगळेच नेते, अशोक ढवळे असतील, कॉम्रेड अशोक ढवळे, हे सगळे नेते जे आहेत ते देशभरातील शेतकरी संघटनांचे हे सगळे नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मेधाताई, काय सांगाल? आता संसदेच्या दिशेने निघालेला आहात, काय मागणी आहे सरकारकडे? ही एक जंग आहे, जंग हा एक कूच आहे संसदेच्या दिशेने। पण ही जी चाललेली आहे ती खरी जनसंसद आहे आणि यांचं जनप्रतिनिधित्व हे संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या बाजूने होत नाही। नुकताच तुम्ही राज्यातही मोर्चा काढला होता, आता तुम्ही संसदेपर्यंत पोहोचताय। मोदी सरकार दावा करतंय की आम्ही शेतकऱ्यांचं भलं करतोय। आमचं म्हणणं आहे, मग आम्ही मागणी करतो आहोत 2 बिल संसदेमध्ये विशेष सत्र घ्या आणि बिल पारित करा। मग का करत नाही? एवढा जनसैलाब याच्यासाठी यावा लागतो आणि संघर्ष करावा लागतो। आतापर्यंत सरकारकडून काही बोलणं झालेलं आहे का? नाही, सरकारनं काही आमच्याशी संपर्क साधलेला नाही आहे आणि आम्ही आता संसद मार्गाकडे चाललेलो आहोत। पोलिसांनी आधी परवानगी नाकारलेली होती। काल रात्री आम्ही त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, 2 महिने आधी आम्ही नोटीस दिलेली होती आणि ठरल्याप्रमाणे हा मार्च निघणारच। जर पोलिसांनी परवानगी दिली तरी निघणार, नाही दिली तरी निघणार। अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आणि त्यांनी या मार्चला परवानगी दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज खटलेसह सोनाली शिंदे, साम टीव्ही, दिल्ली।